दारू ही अशी नशा ज्यामुळे आजवर अनेक अपघात घडले, अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आणि त्याच दारूच्या नशेमध्ये असणाऱ्या एका प्रवाशामुळे काल मुंबईतल्या लालबाग परिसरामध्ये एका बेस्ट बसचा अपघात झाला, ज्यामध्ये एका घरातल्या करत्या धरत्या मुलीच्या मृत्यूमुळे एक कुटुंब उद्ध्वस्त झालं। नेमकं काय घडलंय पाहूयात। कशा प्रकारे होत्याचं नव्हतं करू शकतो याची परिणिती लालबागमध्ये घडलेल्या दुर्घटनेमुळे आली आहे। एका घरामधली करती धरती मुलगी या अपघातामध्ये मृत्युमुखी पडली। तिचं कुटुंब उद्ध्वस्त झालंय। तिच्या आईनं हक्काचा आधार गमावलाय, तिच्या बहिणीनं बहीण गमावली आहे, तर तिची स्वतःची जगण्याची हिंमत आणि स्वप्न सारं काही आता पुसून गेलंय। चिंचपोकळीमध्ये राहणारं मनियार कुटुंब, त्यांची 28 वर्षांची थोरली लेक नुपुरा, तिनं पदवीचं शिक्षण घेतलं। वडिलांचं निधन झाल्यानंतर अनुकंपा तत्वावर तिला इन्कम टॅक्समध्ये नोकरी सुद्धा लागली। 1 सप्टेंबर रोजी ती संध्याकाळी कामावरून घरी येत होती। अवघ्या काही पावलांवरती तिचं घर होतं, मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होतं। ती लालबागच्या सिग्नल जवळ येऊन थांबली आणि 66 क्रमांकाच्या बसनं तिला जोरदार धडक दिली, ज्यामध्ये तिचा मृत्यू झालाय। दत्ता शिंदे हा जो व्यक्ती आहे, ह्या व्यक्तीमुळे जे झालंय, कारण त्याने जे दारू पिऊन हे सर्व कृत्य केलंय, त्याच्यासोबत त्याने आधीही अशा घटना केलेल्या आहेत। ह्याचं काही गोष्टी आम्हाला या कानावरती पडल्या आहेत, तर त्याचं पोलिसांनी सुद्धा त्याची माहिती घेतली पाहिजे पूर्णपणे। आणि ह्या घटना त्याच्याकडून किंवा अजूनही पुढे महाराष्ट्रात न होण्यासाठी सरकारने सुद्धा काही पावलं उचलणं गरजेचं आहे। मी सध्या मुंबईतील लालबाग परिसरामध्ये आहे। या परिसरामध्ये 1 सप्टेंबरला एक दुर्दैवी अपघात झाला। साधारण सायंकाळची 8:30ची वेळ होती। एका भरधाव वेगाने असलेल्या एका बसने या ठिकाणी 9 वाहनांना या ठिकाणी धडक दिली आणि यामध्ये 9 जण जखमी झाले, तर एक 28 वर्षीय नुपुरा मनियार हिचं या अपघातामध्ये दुर्दैवी निधन झालेलं आहे। सिग्नलला एका व्यक्तीला उतरायचं होतं असं प्रत्यक्षदर्शी आम्हाला कळलं बसमधल्या माणसांकडून, की त्यांनी काहीतरी हायगाय केली, तिकडे ड्रायव्हर बरोबर हायगाय केली, बसच्या ड्रायव्हर बरोबर हायगाय केली त्यांनी, आणि त्याच्यातून त्या बस चालकाचा ताबा सुटला आणि अशा प्रकारे ॲक्सिडेंट झाला आणि त्यामध्ये एक मुलगी अपघाती मृत्यू झालेला आहे तिचं। एका मद्यधुंद व्यक्तीमुळे हा अपघात घडला, ज्याचं नाव दत्ता शिंदे, ज्यानं नशेच्या धुंदीमध्ये केलेल्या मूर्खपणामुळे एका करत्या धरत्या मुलीचा मृत्यू झालाय। 9 जणांना दुखापत झाली आहे आणि कित्येक गाड्यांचा चुराडा झालाय। नेमकं काय घडलंय त्या रात्री ऐकूया। स्टॉप पे गाड़ी थी, पैसेंजर उतरे, उन्होंने उतरा नहीं। स्टॉप के थोड़ा सा 50 मीटर आगे गई, सिग्नल लगा तो उन्होंने कहा मुझे छोड़ दो। तो मेरी गाड़ी हल्की राइट में थी, लेफ्ट साइड से बाइक जा रही थी। मैं उनको बोला सर, मैं बोला गाड़ी छोड़ नहीं सकता आपको, मैं गाड़ी आ रही है आपको स्टॉप पे छोड़ता हूँ। तो बाद में क्या मालूम क्या मूड में आया, मेरे को खींचता निकलने लगा। उतने पे क्या उसको आया, उसने खींचा मेरे को, खींचा उसको मेरे को, मैं आधा बार आया, मेरा पैर ब्रेक पे से उठा, ब्रेक पे से उठा, वापस बैठने पे गाड़ी आगे गई। मुझको कुछ समझ में नहीं आया कि गाड़ी आगे गई, मेरे को हैंड ब्रेक लगाते तब तक दुर्घटना हो चुकी थी। सगळं अपघात झाल्यानंतर तो पळून जात होता का? मी पकडलं, मग त्याला मला कळालं म्हणजे ह्याच्यामुळे झालेलं आहे, मला लगेच त्याला पकडलं, मी त्याला सोडलं नाही। मग तिथे त्या घटनास्थळी पोलीस आले, त्यांना सांगितलं साहेब यांच्यामुळे झालेलं आहे, मग यांना पकडलं, मग त्याला पकडले, खाली घेऊन गेले बसच्या खाली। जो व्यक्ती गाडीमध्ये बसमध्ये होता त्यांनी ड्रायव्हरशी हुज्जत घातली, झटापट केली, त्यामुळे ड्रायव्हरचा ताबा सुटला आणि एकूण 3 4 व्हीलर आणि 3 2 व्हीलरला व इतर जे पदचारी होते त्यांना त्यांनी जखमी केलं। त्याच्यामध्ये एक 27 वर्षीय महिलेचा मृत्यू झालेला आहे व इतर 9 जण यामध्ये इंजर्ड आहेत। आरोपी जो आहे त्याला पोलिसांनी अरेस्ट केलं आहे। कणभरही चूक नसताना आपल्या आयुष्याची स्वप्न पाहणाऱ्या एका तरुणीला यामध्ये आपला जीव गमवावा लागला। मनियार कुटुंबाचा आधार त्यांची लेक हरपली आहे। ज्या खांद्यांवरती कुटुंबाची जबाबदारी होती तो खांदाच आता उरला नाहीये। आधी पतीच्या जाण्यानंतर
आणि आता मुलीच्या जाण्याने सुद्धा या माऊलीला जबरदस्त धक्का बसलाय. दारूच्या नशेमध्ये स्वतःसोबत अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या दत्ता शिंदेला कठोरात कठोर शिक्षा होईलच, पण ज्या आईनं आपल्या पोटचा गोळा गमावलाय तिचं दुःख कधीही भरून न निघणारं असंच आहे. अल्पेश करकरेसह यामिनी दळवी, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.